पण त्यातनं आपल्याला एक 1000 रुपयात जवळजवळ 4.5 टन उत्पन्न निघलेलं आहे. हम्म, हम्म. ज्या शेतकऱ्याकडे कष्ट करण्याची जिद्द आहे ना, त्यानंच फक्त हे पीक घ्यायचं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण एका युवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज सध्या आलेलो आहोत. तर मित्रांनो, या शेतकऱ्याने काय केलेलं आहे की आपली जी अंकुर चवळी, अंकुर केतकी चवळी आहे ती या रानामध्ये घेतलेली आहे. तर मित्रांनो, या पिकाचं वैशिष्ट्य तसेच त्या पिकाला मार्केट काय आहे हे सर्व माहिती या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण त्यांना विचारणार आहोत. तर हे बाबा हे पीक सध्या आपल्या गावाकडे जास्त दिसत नाही, त्या साईडला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही घ्यायचा प्लॅन कसा काय आहे तुमचा नक्की? आपल्याकडे जास्त पीक होत नाही, त्यामुळे आपण हे नियोजन केलं आहे चवळीचं. हां. तर याची मागणी जास्त करून मुंबई पुणे सिटीत राहते आहे. हां, हां. आणि आपण बऱ्यापैकी ना उन्हाळ्या सीझनमध्ये एक पहिला प्लॉट केला धरती ॲग्रोची बबली म्हणून चवळी होती. आपण काय कुठल्या कंपनी जाहिरात करत नाही, हां. पण त्यातनं आपल्याला एक 1000 रुपयात जवळजवळ 4.5 टन उत्पन्न निघलेलं आहे. हम्म, हम्म. आणि उत्पन्न पण चांगलं निघाल्यामुळे आता नवीन आम्ही एक अंकुरचं म्हणून एक केतकीची म्हणून एक चवळी ती त्याचं घेतलंय नियोजन. आणि हे बाबा हा प्लॉट किती आहे, कालावधी काय असतो याचा? याच्यात 2 महिने तसा लागतो, पण आता हे थंडीमुळे प्रॉब्लेम मध्ये आहे सध्या. हां, हां. वेलांची वाढ होत नाही ना आणि थंडीमुळे. टिकतं किती किती म्हणजे किती महिन्यांपर्यंत ते आता राहतं किती? माझी पहिली जी आहे ना हां. बबली म्हणून, हम्म. तर ती जून मध्ये चालू झाली आहे, 17 जूनला. तर ते अजून चालूच आहे. आता ह्याचा अजून काय आपल्याला एवढा अभ्यास नाही झाला. हां. आताच्या 1-2 तोडं झालेत फक्त. आता आपण बघू शकतो की बऱ्यापैकी म्हणजे माल लागलेला आहे, शेंगा बऱ्यापैकी लागलेल्या आहेत आता. तर आता ह्या प्लॉटला किती महिने झाले तुमच्या? 23 ऑक्टोबरची लागण आहे आपली. हां, हां. 23 हां. ऑक्टोबर म्हणल्यावर एक 2-2.5 महिने झालेत. हो, 2.5 तर महिने झाले. ह्या माध्यमातून मार्केट, आता सध्या मार्केट कसं आहे त्याचं म्हणजे? आता सध्या तर मार्केट काय झालंय, वाटाणा बाजारात आल्यामुळे ना हां. मार्केट सध्या डाऊन झालंय त्याचं. हां, हां. तरी 25-30 रुपये मार्केट राहतं याला. आणि आता हा किती म्हणजे किती गुंठ्यामध्ये प्लॉट आहे तुमचा? हे आपला 10 गुंठे प्लॉट आहे. 10 गुंठे. आणि याला म्हणजे खर्च वगैरे काय आहे त्याचा? खर्च याला काय ड्रिप मधनं फक्त औषधं सोडायला लागते ती, हम्म, हम्म. आणि बुरी करपा, आणि थंडी दिवसामुळे आता फक्त मावा असतो, तुडतुड असतो. हां. तर एक फवारणी घ्यावी लागते, आठवड्यात 1-2 फवारणी असते त्या आणि कीटकनाशक. दुसरा एक प्रश्न आहे असा की बाबा हे परवडतं का तुम्हाला? कारण काय आहे, आता बरीच पिकं मला वाटतंय बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे सध्या खूप अडचणीत आहेत शेतकरी. तर हे बाबा शेतकऱ्यांना घ्यावं का पीक? नाही, हे ज्या शेतकऱ्याकडे कष्ट करण्याची जिद्द आहे ना, त्यानंच फक्त हे पीक घ्यायचं. कारण नाही ना, ही परिस्थिती बघा आता आपली काय झाली आहे. 1-2 दिवस झालंय लेट झालंय, तरी तोडायला हां, तरी बाजारात खपत नाही. म्हणजे वाकडं झालेलं ते. वाकडं नाही, हां. 2 काय? दिवसात हे बदल्यात जातं डायरेक्ट. होय, म्हणजे ह्याचा काय आता नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे ह्याचा? हे निबर झाले थोडक्यात, निबार ते झालं वय म्हणजे झालं. हे कवळं. आणि हां. हे म्हणजे ह्याची भाजीच बनवतात का दुसरं काय म्हणजे? नाही, भाजीसाठी वापरतात. भाजीसाठी. आणि इकडे गावाकडे जास्त आम्ही ही म्हणजे मोडून ही चवळी काय करायचं असतं, असं मोडून ह्याची भाजी बनवायची असते. तर आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो कडधान्यासाठी वापरतात आपण. कडधान्यासाठी चवळी वापरतो आपण. पण हे मोडून जे भाजी बनवतात का नाही, तर ते आता मी पहिलं महाबळेश्वरला होतो कामाला. तर तिथं थोड्या बऱ्यापैकी फराशी आणि ही चवळी, बीन्स म्हणतात. बीन्स म्हणतात त्याला. आणि फराशी हे फराशी सारखंच असतंय, फक्त याची साईज जरा मोठी असते. आणि फराशी जरा थोडी ब्लॅक, थोडं म्हणजे ह्या कलरची, हिरव्या कलरची असते. आणि ह्याचा जरा थोडासा पांढरा कलर वाटतोय हां. असा तर विषय. आता ती बबलीची जी आहे ना चवळी, हां. तर ती पूर्ण गर्द हिरव्या कलर मध्ये येते. हां, हां. त्याचा पण प्लॉट आहे आपला, ते पण तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि आता हे तुम्ही मल्चिंग पेपर पण हाताळलंय, ते काय आवश्यकच आहे का? थंडीमुळे ते आपल्याला आवश्यकच आहे आता सध्या तर. हां, हां. पांढऱ्या मुळ्यांची वाढही भरपूर होते, प्रमाणात होते त्याच्यामुळं. हां. आणि पाणी जरी कमी असलं तर त्यात जमून जातं त्याचं. आता तुम्ही म्हणजे पूर्ण वेळ शेतीच करताय का जॉब करून कसं काय नाही, करताय? जॉब करतोय. हां. बऱ्यापैकी आमचे वडील बघतात ते. हां. हां. फक्त आणि मी सुट्टी दिवशी औषधाची फवारणी असेल, ड्रिप मधनं कुठले सोडायचे असते, 1261 असेल, 05234 असेल, हां. 1340-13 असेल, हां. तर ते खतं सोडायचं काम फक्त मी करतो. नाही तर आणि बाकी सर्व वडील बघतात. वडील, आई वडील ते दोघं बघतात.
आता सध्या बरं का काही लोक म्हणतात की बाबा शेती परवडत नाही तर त्याविषयी काय सांगताल? नाही, शेती व्यवस्थित पद्धतीने जर केली, हा. स्वतः कष्ट केलं तर परवडते, नाहीतर मजुरीवर सगळं उत्पन्न तुमचं तिथं जाणार जातंय. आहे. कारण हा. आता मजुरीला बघितलं तर 600-700 रुपयाच्या खाली गडी येत नाही आणि खुरपायचं म्हटलं तरी 200 250 300 300 रुपयाशिवाय महिला येत नाही कोण पण. हा, 300 रुपये आपण देतो त्यांना, हम्म, हम्म. तर आपल्याला 3 दिवसाला तोडायला लागतंय हे. होय. हा. आणि आता 10 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये अंदाजे किती माल मिळतो? आता आपल्याला 2 दिवसाला 100 किलोच ॲव्हरेज आतापर्यंत आहे. हं, हं. अजून वाढू शकतं ते. आता सध्या काय मार्केट बाजारभाव आहे? आता परवाचं 25 रुपये झाले. हं, हं, हं. हा. भोगीचा संक्रांती सण असल्यामुळे ना, हा. आणि त्यात इलेक्शनचा निकाल झाल्यामुळे त्यात मार्केट कमी आलंय त्यावेळेस. आता म्हणजे